श्रीमत् परब्रह्म महानंद रसानुभव औदार्य संपन्न निखिल भूमंडल मंडन आदिनाथ संप्रदाय प्रकाशक ज्योतिर्लिंग शिवाभिन्न मिलितकर भूसुर मुखर निकरतार बद्धपरिकर संतमार्ग सार्वभौम राजाधिराज अभिवंदित देवनाथ कृपालब्ध सत्प्रकाश लोकप्रकाश उदयगिरी चूडामणी सद्गुरु चूडामणी महाराज की जय. आज ऐकूया श्रीमत गुरु चूडामणी सिद्धचरित्र याचा अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुनाथाय नमः. लंबोदरा उमापुत्रा तुझा आश्रय मिळता खरा. मूढमूर्ख अज्ञनरा दिव्य ज्ञान प्राप्त होय. देवी माते सरस्वती मम जिव्हाग्री करी वसती. त्याने दिव्य ऐसी कृती निष्पन्न होवो ग्रंथरूपे. आता कथानुसंधान ब्राह्मण कांते लागी जाण. 7वा मास संपूर्ण भरत आला त्या समयी. पुसवन संस्कार केला असे सत्वर. डोहाळे पुसती शिवरामेश्वर. रमाबाई लागुनी भार्यावदे पती लागून. नाथा इच्छी जे जे मन ते ते आपणा लागून. वदते निसंकोचपणे हो. श्रुती वाक्याचा विचार करावा वाटे सत्वर. षोडशोपचारे शंकर पूजावा निज हस्ताने. कीर्तन रंगी रंगावे भजन गात नाचावे. ऐसे वाटते स्वभावे आता मजसी प्राणेश्वरा. रांधणे भक्षिणे यावरी माझी वासनान तिळभरी. शिवा भजता सौख्य भारी प्राप्त होईल वाटते. सज्जनांची संगती करावी वाटे मनीयती. एकांतवासाची ओढ चित्ती उदेली माझ्या अंतरी. संतजनांचे अनुकरण करण्या इच्छी माझे मन. तैसे अद्वैत तत्वज्ञान आवडे बहुचित्तासी. एकोहम बहुश्याम श्रुतिवचन हे दुर्गम. होऊनिया अतिसुगम भिनले रोम रोमातुनी. ऐसे वदता रमा भार्या शिवरामा त्या समया. तिचे शब्द ऐकोनिया कौतुक अत्यंत वाटले. तेणे चित्तासी झाला मोद. विचार जाणोनी सुसंबद्ध. अंतरासी लागला वेध उदरस्थ संतांचा. केव्हा होईल दर्शन पुत्ररत्नाचे मज लागून. हेची मनी चाले चिंतन रात्रंदिन ते काळी. मास 8वा संपला चिंताग्रासे चित्ताला. प्रसूतीच्या समयाला कोण साध्वी साह्य करी.
कुशल अशी सुईण आणावी ती कोठून, मज आप्तही नसे जाण, साह्यार्थया समयाला. अनन्य भावे विनवणी करी शंकरा लागोनी, कठीण समयासी येऊनी, साह्य मजला करावे. पळतैसीच ही घटिका दिवस आणि रात्र देखा, जाय उलटुनी मास देखा, कालचक्र गतीने. नवमास तेही संपले, उमा महेश स्वतः आले, द्विजवेशे तेथे भले, शिवरामेश्वर गृहासी. प्रत्यक्ष प्रकटोनी उमारमण, प्रेमे करी बाळंतपण, काय वर्णावा तो क्षण, आपुल्या मानवी वाणीने. महद्भाग्य शिवरामेश्वराचे, काय पामरे वर्णन तयाचे, करावे ते दीन वाचे, नम्र भावे तत्पदा. धन्य धन्य ते बाळ पावन, जन्मतः होई ईश दर्शन, दिव्य स्पर्श ही घडे जाण, श्वास घेताची भूवरी. विरळा ऐसा भाग्यवंत, भूतलावरी अवतरत, ऐसे रत्न देगलुरात, जन्म पावले ईश कृपे. या आनंद सोहळ्यात सहभागी तो भगवंत, योग ऐसा येई क्वचित, एखाद्याच्या भाग्यबळे. विद्वान ब्राह्मण बोलावून, वर्तवले जातका लागून, शुभग्रह केंद्रस्थानी जाण, विराजमान असती की. प्रपंच आणि परमार्थ सार्थक होई जगतात, जन्मुनिया अत्रिवंशात, कुळ उद्धरील आपुले. विपुल दिधली दक्षिणा, तैसेची केले अन्नदाना, तृप्त करीत याचकाना, वस्त्राभरणे देऊनी. विधी मग तो नामकरण, शुभतिथी वार पाहुन, चूडामणी नाम जाण, बालकाचे ठेविले. या ग्रंथाचा नायक हेच अद्वितीय बालक, ईश कृपेने जन्म देख, झाला असे या जगती. श्रीमद गुरु चूडामणी सिद्धचरित्र ग्रंथाचा द्वितीयाध्याय येथ गोड झाला सांप्रत, पंढरीशाच्या कृपेने. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीः अस्तु. श्रीमद्गुरु चूडामणी सिद्धचरित्र द्वितीयाध्यायः समाप्तः. सद्गुरु चूडामणी महाराज की जय. हरि ओम तत्सत.